मित्रांनो, आज आपण निघालेलो आहे भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावर. आपल्यासोबत सुमित, ऋषिकेश, विवेकजी आणि आपले मोठे बंधू जे की उत्तम ड्रायव्हर आहे ते आपल्यासोबत आहे. आपण वाटेमध्ये थांबलो आणि आपल्या गाडीत पेट्रोल भरून घेतले, कारण की सध्या पेट्रोलची सिच्युएशन ही खूपच खराब आहे. त्यामुळे आपण आधी आपल्या गाडीत पेट्रोल भरून घेतले आणि वाटेत आपल्याला खाऊचं दुकान लागलं, त्यामुळे आपण थोडा भेळभत्ता घेतला, जेणेकरून गडावर आपल्याला भेळभत्ता खाता येईल. आपण आपल्या ट्रॅकला इगतपुरीपासून सुरुवात केली आणि आपण भंडारदरा मार्गे पाचनई गावाला चाललो आहे. पाचनई गावात आपण 6:15ला पोचलो. 6:15ला पोचल्यानंतर या प्रकारचे सुंदर दृश्य आपल्याला दिसते. या ठिकाणी तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकतात. प्रत्येक गाडीसाठी एक 100 रुपये आकारले जातात. हा खरा बेस्ट पॉईंट आहे. तसं तर हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी 3 मार्ग आहे, परंतु पाचनई मार्ग हा चढण्यासाठी सर्वात सोपा आणि कमी अंतराचा मानला जातो. संध्याकाळचे 7:30 वाजले आणि आपण अंधारात आपल्या ट्रॅकला सुरुवात केली, कारण की उन्हाळा आहे आणि मे महिन्यात ट्रॅक करणं म्हणजे खूपच अवघड होते. त्यामुळे आपण रात्री आपल्या ट्रॅकला सुरुवात केली आणि गडावर आपण मुक्काम केला. सकाळ होताच पण आता निघणार आहे कोकण कड्याकडे. सर्व मित्र उठले, आवरासावर चालू आहे. समोर हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर. असे दृश्य सकाळी उठल्या उठल्या एकदम डोळ्याचे पारणे फिटले. आपला मित्र सुमित हा देखील उठला. त्याने गुड मॉर्निंग केले आणि कोकण कड्याकडे हात केला. आता आधी आपण कोकण कड्याकडे जाणार आहे. कोकण कडा हा हरिश्चंद्रगडाचा आकर्षक पॉईंट मानला जातो. या ठिकाणी सर्व पर्यटक अवश्य भेट देतात, कारण असा नैसर्गिक कडा कुठेच नाही आहे सह्याद्रीमध्ये एवढा मोठा. सूर्यावर डोकं काढत होता आणि कोकण कड्यावर जी धुक्याची चादर पसरते ती बघण्यासाठी आपण आपली धावपळ सुरू ठेवली, कारण आपल्याला ते मिस करायचं नव्हतं. जी क्लाउड गॅदरिंग आहे ती बघायची होती. आज सोमवार असल्यामुळे पर्यटकांची गर्दी थोडी कमीच होती. आम्ही मुद्दाम सोमवार निवडला, कारण की विकेंडला या ठिकाणी खूपच गर्दी असते. कोकण कड्यावर पोचताच क्लाउड गॅदरिंगची बघण्याची मज्जाच भन्नाट एकदम. आणि शेवटी आम्ही कोकण कड्याला येऊन पोचलो. या ठिकाणचे वातावरण इतके भारी होते, जाम भारी वाटत होते, कारण कोकण कडा हा धुक्याच्या चादरीने दोन्ही साईडने भरलेला होता. क्लाउड्स एकदम थांबल्यासारखे वाटत होते, जेणेकरून त्यांचा मुक्कामच आहे या ठिकाणी. अर्धा गोलाकार आकाराचा हा कडा सुमारे 4500 फूट खोल आहे. येथून आजूबाजूच्या दऱ्या व कोकण परिसराचे दृश्य एकदम भारी दिसते. सध्या क्लाउड गॅदरिंग होते आहे या ठिकाणी, त्यामुळे समोर जो तुम्ही व्ह्यू बघतात तो रिअलमध्ये बघण्यात खूप मजा येते. हा अनुभव आम्ही आत्ता करतोय. कोकण कडा हा आकर्षक आणि नैसर्गिक एक कडा मानला जातो, जो की निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. आपण ह्यावेळेस ड्रोन नेलेला, त्यामुळे काही शूट्स केले. तुम्ही समोर बघू शकता कोकण कडा किती भारी दिसतो. हा एक नैसर्गिक कडा आहे, जो की निसर्गाने निर्माण केलेला आहे. असा कडा सह्याद्रीत बाकी कुठेच नाही बघायला मिळत. हा खरा आकर्षक पॉईंट आहे. कोकण कडा बघून झाल्यानंतर आपण हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडे गेलो. हरिश्चंद्रेश्वर मंदिर काळ्या दगडात अतिशय उत्कृष्ट कोरीव काम केलेले हे मंदिर 10व्या किंवा 11व्या शतकातील आहे असे मानले जाते. सत्यवादी राजा हरिश्चंद्र यांच्या नावावरून या गडाचे नामकरण झाल्याचे मानले जाते. गडावरील हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आणि तारामती व रोहिदासी शिखरे पौराणिक संदर्भाशी जोडलेले आहे. मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये या गडाचा उल्लेख आढळतो. 6व्या शतकात कलचुरी राजाच्या वंशात या गडाचा उगम झाल्याचे मानले जाते. 14व्या शतकात प्रसिद्ध संत चांगदेव यांनी येथे दीर्घकाळ तपश्चर्या केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या सुरत लुटीनंतर हा गड स्वराज्यात दाखल झाला. पुढे औरंगजेब दक्षिण मोहिमेनंतर हा गड मुघलांच्या ताब्यात गेला. 1747 आणि 48 मराठ्यांनी मुघलांचा पराभव करून हा गड पुन्हा जिंकला. मराठा साम्राज्यात ह्या गडाचे पहिले किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. गडाच्या आतमध्ये अनेक छोटे मोठे मंदिरं तुम्हाला बघायला मिळतात. मंदिराच्या आत जाताच आपल्याला छोटे शिवलिंग जे दगडाने बनवलेलं आहे ते दिसते, आणि मंदिराच्या आजूबाजूला अनेक लहान मोठे मंदिर कोरलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला विष्णूची मूर्ती, गणपतीची मूर्ती, भरपूर प्रकारच्या मूर्त्या अशा बघायला मिळतील. हे सर्व 11व्या-10व्या शतकात बनवलेलं आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस पाण्याच्या टाक्यासुद्धा आहे, ज्या पाण्याच्या टाक्यांचा उपयोग आपण पिण्यासाठी करू शकतो ज्यावेळेस आपण गडावर जाऊ. जेवणासाठी देखील ह्या पाण्याचा उपयोग आपण करू शकतो. पाणी अतिशय स्वच्छ आहे
आणि एकदम थंडगार पाणी आहे. इथले जे हॉटेल्सवाले आहे ते या पाण्याचा उपयोग जेवण बनवण्यासाठी करतात. मंदिराच्या आजूबाजूला अनेक गुहा आहे. 14व्या शतकात प्रसिद्ध संत चांगदेव यांनी येथे दीर्घकाळ तपश्चर्या केली होती. 6व्या शतकात कलचुरी राजाच्या वंशात हा गडाचा उगम झाल्याचे मानले जाते. मंदिराच्या डाव्या साईडला आपल्याला केदारेश्वर गुहेचे दर्शन होते. खाली जाताच आपल्याला केदारेश्वराची गुहा दिसते. येथून जो पाणी प्रवाह वाहतो त्याला मंगळगंगा असे म्हणतात. त्या दिशेने डाव्या हातास एक गुहा लागते, यालाच केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. ही गुहा आपल्याला मंदिराच्या डाव्या साईडला बघायला मिळते. खाली उतरून आपल्याला या गुहेकडे जावे लागते. या गुहेत 1 मीटर उंच आणि 2 मीटर लांब असे शिवलिंग आहे. या गुहेचे महत्त्व सांगायचे झाले तर असे की या गुहेत 4 खांब आहे आणि एक शिवलिंग आहे जे की 1 मीटर उंच आणि 2 मीटर लांब असे शिवलिंग आहे. सध्या साफसफाईचे काम चालू आहे. पावसाळा येणार आहे त्यामुळे यामधले पाणी काढण्यात आलेले आहे. ही गुहा खरं तर 4 खांबावर तोललेली आहे, पण सध्या स्थितीत एकच खांब शाबूत आहे. हे जे 4 खांब आहे ते सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग याची साक्ष देतात. सध्या 3 खांब पडलेले आहे, म्हणजे 3 युग संपलेले आहे आणि सध्या जे चालू आहे ते कलीचं युग आहे आणि हा कलियुगाचा खांब एकच या ठिकाणी उभा आहे. तो देखील पडला तर कलियुग संपल अशी लोकांची मान्यता आहे. गडावर हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरासमोर आपल्याला पुष्करणी तलाव बघायला मिळतो. ह्या तलावाच्या बाजूला काही मंदिरे कोरलेली आहे, छोटे लहान मोठे. मोठा कुंड आहे ज्यामध्ये आपल्याला पाणी दिसते. ह्या पाण्याचा आपण वापर करू शकतो. हे छोटे छोटे जे कोरलेले मंदिर आहे त्या मंदिरातले जे देव होते ते सर्व आता आजूबाजूच्या गुहेमध्ये नेऊन ठेवलेले आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला गणेश गुहेचे दर्शन होते. या ठिकाणी एका गुहेत गणेशाची मूर्ती कोरलेली आहे दगडात आणि गुहेलगतच गुहेच्या खालच्या साईडला एक पाण्याचं टाकं आहे, ज्या पाण्याचा उपयोग आपण पिण्यासाठी किंवा वापरासाठी करू शकतो. जर तुम्ही ट्रेकिंगला आले नाईट स्टेला तर या गुहेमध्ये तुम्ही स्टे करू शकता. गुहेमध्ये 31 माणसं राहतील एवढी मोठी खोली आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण हरिश्चंद्रगड एक्सप्लोअर केला, ज्या ठिकाणी आपण कोकणकडा, हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, केदारेश्वर गुहा हे सर्व आपण कवर केले आणि तसेच बघण्यासाठी तारामती शिखर देखील आहे, जे धुक्यामुळे पूर्ण वेढलेले होते त्यामुळे आपण त्या ठिकाणी गेलो नाही. तर या सर्व गोष्टीमागे आमची देखील खूप मेहनत आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण अशा आणखी ट्रॅक्स घेऊन येणार आहे. तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मिळेल तरच आमचा देखील उत्साह वाढेल. गौरव एक्सप्लोरर ह्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र.